बुलढाणा जिल्हा परिषदेची सत्ता आतापर्यंत राष्ट्रवादी पक्षाकडे राहिली आहे। राष्ट्रवादी पक्षाकडे सध्या एक उपाध्यक्ष आणि 2 सभापती राहिले आहे। राष्ट्रवादीला बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर या भागामध्ये अधिक प्रयत्न करावे लागणार आहे, कारण या भागामध्ये राष्ट्रवादीची स्थिती कमजोर आहे। तर राष्ट्रवादी ही सिंदखेड राजा, चिखली, मेहकर, लोणार, बुलढाणा या भागामध्ये राष्ट्रवादीला चांगलं बहुमत आतापर्यंत मिळाले आहे। त्यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत। संदीप शुक्ला, एबीपी माझा, बुलढाणा। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आलेला आहे। अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांसह उमेदवार स्वतंत्ररित्या प्रचार करताना दिसतंय। पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना उमेदवारी दिली असली तरी जिल्हा परिषदचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार समन्वयाचा अभाव असल्याने अनेक ठिकाणी आपापल्या कार्यकर्त्यांना घेऊन गावागावात प्रचार करताना दिसतंय। जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या 55 आणि पंचायत समितीच्या 110 जागांसाठी निवडणुका होत आहे। अशा स्थितीमध्ये कमी वेळात सर्व मतदारांपर्यंत पोहोचणं हे उमेदवाराचं काम आहे। अशा स्थितीमध्ये आता समन्वयाचा अभाव दिसत असल्याने अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्याचं दिसतंय। कपिल शामकोर, एबीपी माझा, यवतमाळ।